लाडक्या बहिणींनो, खुशखबर खुशखबर, 1500 रुपये वाटप सुरू. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. 1500 रुपये वाटप सुरू झालेले आहे अखेरकार. हे बघा, यासाठी 309 कोटीचा निधी आलेला आहे. 309 कोटी निधी आल्यानंतर हा निधी आता वितरण त्याचं सुरू झालेलं आहे, वाटप सुरू झालेलं आहे. हे बघा, तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले असतील, चेक करा. मोबाईलचे मेसेज चेक करा, कारण हप्ता आल्यावर तुम्हाला मेसेज येतो. भरपूर बहिणींना मेसेज आले पण, आणि अखेरकार 1500 रुपये जमा झाले लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. आता काय असतं, हप्ता डायरेक्टली सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येत नाही. पहिले काही बहिणींच्या खात्यामध्ये, मग काही बहिणींच्या खात्यामध्ये, मग काही बहिणींच्या खात्यामध्ये, अशा 2-3 टप्प्यात हप्ता येत असतो. म्हणजे आज जरी सुरुवात झाली तर पुढील 5 दिवस हप्ता वाटप सुरू होत म्हणजे चालत असतो. पुढील 5 दिवस मग हळूहळूपणे वितरण त्याचं सुरूच असतं. मग काही बहिणींना, मग काही बहिणींना, मग काही बहिणींना, अशा पद्धतीने हप्ता येत असतो. तर आता काही बहिणींना हप्ता आज आलेला आहे, बाकीच्यांना मग 1 किंवा 2 तासात हप्ता येऊन जाईल. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. पुढील 1-2 तासात हप्ता येऊन जाईल. आणि सांगता येत नाही, आज नाही आला तर उद्या पण हप्ता येऊ शकतो, मग जरी आज आला नाही तर. परंतु 1-2 तासामध्ये चान्सेस आहेत, किंवा 10-20 मिनिटामध्ये पण हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो. ओके बहिणींनो. तुम्ही फक्त मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा. हप्ता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे, कारण वाटप त्याची सुरुवात झालेली आहे. ओके. आता महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींनो, निधी किती आला? 309 कोटी एवढा निधी आला. मागच्या वेळी निधी किती आला होता? 344 कोटी. फरक केवढा आहे बघा ना. म्हणजे यावरून समजत आहे की निधी कमी आलेला आहे, थोडा कमी आलेला आहे. म्हणजे भरपूर बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे. भरपूर बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे. मग ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, त्यांना आता 1500 रुपये येणार नाहीत. ज्या बहिणींना अपात्र करण्यात आलं, कारण नवीन काही बहिणींना अजून अपात्र करण्यात आलं आहे. त्यामुळे 344 वरून 309 एवढा निधी आलेला आहे, कमी निधी आलेला आहे. समजलं तुम्हाला? 309 कोटी निधी आलेला आहे फक्त, त्यामुळे हप्ता भरपूर बहिणींना येणार नाही. म्हणजे ज्या बहिणी अपात्र झाल्या. आता अपात्र कशामुळे झाल्या असतील? काही जोड 4 चाकी वाहन असेल, काही सरकारी कर्मचारी बहिणी असतील, काही बहिणी 2-2 योजनेचा लाभ घेत असतील, काही बहिणींचं 2.5 लाखपेक्षा उत्पन्न जास्त गेलं असेल. त्यानंतर आयकरदाता, इन्कम टॅक्स काही बहिणी भरत असेल, त्यांना पण अपात्र करण्यात आलं. असं काही निकष आहेत ज्यामुळे हप्ता बंद करण्यात आला आहे. पुरुष वर्ग पण भरपूर जणांनी फॉर्म भरला होता, त्यांना पण अपात्र करण्यात आला आहे. पुरुष वर्गाकडून वसुली केली जाणार आहे. जेवढे पण त्यांना रक्कम मिळाली आहे ती संपूर्ण वसुली केली जाणार आहे. आणि महिलांकडून वसुली होणार नाही, जरी अपात्र झाल्या असतील तरी पण. ओके, चला ठीक आहे. हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचं खुशखबर एकच आहे आपल्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये. खुशखबर, 24वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. हो, वाटप सुरू झालेलं आहे 24वा हप्ता. भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता आला. चेक करा मोबाईलचे मेसेज. ज्यांना कोणाला आला नसेल त्यांना पण हप्ता येऊन जाईल. काही टेन्शन घेण्याची बात नाही. सर्व बहिणींना हप्ता मिळत आहे, तुम्हाला पण मिळून जाईल. ओके लाडक्या बहिणींनो. आता मी तुम्हाला यामध्ये अजून एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला इथे सांगणार आहे, ते म्हणजे 14,482 रुपये संदर्भात अपडेट. आता 14,482 रुपये संदर्भात काय अपडेट आहे, हे अपडेट तुम्हाला पुढे सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त लाडक्या बहिणींनो. व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे. आणि तुम्हाला 1500 रुपये मिळाले नसतील तर काही टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला सांगतो हप्ता तुमच्या खात्यामध्ये केव्हा येईल. आणि ज्यांना कोणाला आला नाही हप्ता, त्यांनी फक्त व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती पुढे सांगायची आहे. लक्षपूर्वक बघा. तुमच्यासाठी व्हिडिओ आहे, तुमच्या कामासाठी व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. हा तर लाडक्या बहिणींनो, आता लक्षपूर्वक बघा, मी तुम्हाला काय सांगत आहे. महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे ते. हे बघा, तुम्ही 1500 रुपयाची वाट बघत होते, परंतु महत्त्वाचं 1500 रुपये आले तुम्हाला, परंतु तुम्ही वाट 3000 रुपयाची बघत होते. म्हणजे 2 महिन्याचे. जून प्लस जुलै या 2 महिन्याचे एकत्र 3000 रुपये येतील असं तुम्हाला वाटत होतं, परंतु आले का? नाही.
फक्त 1500 आले. काही बहिणींना 3000 रुपये आले, परंतु ते समजून घ्या कसे. ते कसे आले 3000? मे महिन्याचा हप्ता काही बहिणींना आलाच नव्हता. मे महिन्याचे 1500 रुपये आणि आता हे जून महिन्याचे 1500 रुपये. असं काही बहिणींना 3000 रुपये आलेले आहेत, ज्यांनी आधार कार्ड बँकेशी लिंक केलं. मे महिन्याचा हप्ता त्यांना भेटला नव्हता. त्यांना जून महिन्याच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे पण 1500 मिळाले. त्यामुळे त्यांना 3000 रुपये मिळाले. हां, तुम्हाला फक्त 1500 रुपये आले असतील ना बहिणींनो, तर तुम्हाला 1500 रुपये का आले? कारण तुम्हाला मागील सर्व हप्ते भेटलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला 1500 रुपये आले. आलं तुमच्या लक्षात? तुम्हाला मागील सर्व हप्ते भेटलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला 1500 रुपये आले. आणि भरपूर बहिणींना मागील हप्ताच आला नव्हता, मागील महिन्याचा. म्हणजे तुमचा मे महिन्याचा हप्ता आला नव्हता काही बहिणींना. मग त्यांनी आधार कार्ड बँकेशी लिंक केलं. त्यामुळे त्यांना मे महिन्याचे 1500 रुपये आणि जून महिन्याचे 1500 असे एकूण 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले. आलं तुमच्या लक्षात? आणि मग काही बहिणींना तर जूनचे सरसकट 1500 रुपये वाटप सुरुवात करण्यात आलेले आहे. चेक करा मोबाईलचे मेसेज. सांगतात मी 1-2 तासामध्ये किंवा 10-20 मिनिटामध्ये कोणत्याही क्षणी हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. आता महत्त्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत. आता लक्षपूर्वक बघा मी काय तुम्हाला सांगत आहे तर. हा तर लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला बोललो सुरुवातीला की 14,482 रुपये संदर्भात पण तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल. 14,482 रुपये संदर्भात अपडेट असे आहे. हे सोन्याचे भाव आहेत. तर सोन्याचे भाव पण याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून टाकतो लाडक्या बहिणींनो. जरी तुम्ही आज 1 ग्राम सोनं खरेदी करायला गेले, तर 1 ग्रामचा भाव आजचा 14,482 रुपये आहे. 1 ग्रामचा भाव. 1 ग्राम सोनं तुम्ही खरेदी करायला गेले तर एवढे पैसे तुम्हाला मोजावे लागतील. आलं तुमच्या लक्षात? तर हे होते सोन्याचे भाव 1 ग्रामचे 24 कॅरेटचे. 24 कॅरेट एकदम शुद्ध सोनं. ओके. चला ठीक आहे. सोन्याचे भाव पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगून टाकले. आता महत्त्वाचं लाडक्या बहिणींनो, 1500 रुपये आले. वाटप सुरुवात झालेली आहे. मोबाईलचे मेसेज चेक करा. आता जी माहिती मी तुम्हाला सांगते ती लक्षपूर्वक बघायचं आहे लाडक्या बहिणींनो. तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती आहे आता. 1500 रुपये तर आले. काही बहिणींना आले नाही. त्यांना काही बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे. त्यामुळे काही बहिणींना हप्ता आला नाही. आणि काही बहिणी पात्र असून जरी हप्ता आला नसेल, तर पुढील 1-2 तासामध्ये हप्ता येऊन जाईल किंवा उद्यापर्यंत हप्ता येऊन जाईल. कारण आता जस्ट वाटप आज सुरुवात झालेलं आहे. त्यामुळे लगेच काही सर्व बहिणींना मिळून जाणार नाही. आज काही बहिणींना, मग उद्या काही बहिणींना, असं असतं ते. 5 दिवस वाटप सुरू होणार आहे. 5 दिवसात केव्हा पण तुमच्या खात्यामध्ये हप्ता येऊन जाईल. आणि हो, जरी तुम्ही पात्र असाल आणि पुढील काही दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये हप्ता आलाच नाही, तर मग तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का तेवढं बँकेत जाऊन तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. ओके. आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का तेवढं चेक करून घ्यायचं आहे. आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर काही टेन्शन घेण्याची जरूरत नसेल मग. ओके. कारण आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे तरच हप्ता येतो. आलं तुमच्या लक्षात लाडक्या बहिणींनो? तर असं असतं ते. तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा अखेरकार 1500 रुपये जमा झालेले आहेत. सर्व लाडक्या बहिणी प्रचंड खुश झालेल्या आहेत. अखेरकार हप्ता जमा झाला बहिणींच्या खात्यामध्ये. ही सर्वात मोठी खुशखबर होती. आनंदाची बातमी होती लाडक्या बहिणींसाठी. माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल चॅनल पण सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर माहिती मी दिलीच. सोबत तुम्हाला माहिती मी दिलेली आहे 14,482 रुपये संदर्भात पण. ओके. चला ठीक आहे. पटापट व्हिडिओ लाईक करा बरं. आणि ज्यांना कोणाला हप्ता आला असेल त्यांनी कमेंट करून सांगा की 1500 आले म्हणून. आणि व्हिडिओला लाईक केल्यानंतर चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला इथे सत्य माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात पाहायला मिळत असते. ओके बहिणींनो? तर अखेरकार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये आलेच. 24वा हप्ता आहे लाडक्या बहिणींना तो. आता भरपूर बहिणींचे प्रश्न मला आलेले आहेत, त्यांचं उत्तर मी देतो आणि काही थोडी नवीन माहिती पण सांगण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला इथे.
व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. कामाची माहिती आहे तुम्हाला. मी जी माहिती तुम्हाला आता देणार आहे ना, ही माहिती कोणत्याही न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाही. फक्त माझ्याकडे जी माहिती असते त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. 24वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये आलेले आहेत. शेतकरी भावांसाठी कर्जमाफीचा पण निर्णय झालेला आहे. 1500 रुपये जरी तुम्हाला आले नसतील ना बहिणींनो, तर टेन्शन घेऊ नका बरं. हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पुढील 5 दिवस याचं वितरण सुरूच राहणार आहे. काही टेन्शन नाही. बरोबर हप्ता येऊन जाईल तुमच्या खात्यामध्ये. आता मी तुम्हाला काही अपडेट देतो. पेट्रोल डिझेल संदर्भात महत्त्वाची माहिती मिळत आहे. आताच आली माहिती. काय आहे अपडेट समजून घ्या. पेट्रोल डिझेल संदर्भात अशी माहिती आहे की इराण आणि अमेरिका युद्ध पुन्हा एकदा भडकले आहे. इराणवर अमेरिकेने मोठा हल्ला केला. त्यानंतर इराणकडून अमेरिकेचा लष्कर तळावर हल्ले करण्यात आले. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढलेला असताना आता जागतिक बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती वाढताना दिसत आहे. बघा, हे युद्ध तर यांचं चालूच राहील आणि यामुळे आपल्या देशावर परिणाम होत आहे ना. पण यांचं तेच चालू आहे. युद्ध युद्ध युद्ध. काय भेटतं युद्धामध्ये? तर मग काय होईल परिणाम? दिल्लीत आज पेट्रोलचा दर किती आहे? 102 रुपये लिटर. मुंबईत 111 रुपये आहे. कोलकातामध्ये 113 रुपये, चेन्नईमध्ये 107 रुपये इतका आहे. यामध्ये वाढ होईल असं बोललं जात आहे. जरी हा संघर्ष सुरू झाल्यापासून या किमतीत जवळपास 50% तर वाढ झालीच आहे, तरी भारतीय तेल कंपन्यांनी कोणत्याही प्रकारच्या कच्च्या तेलाच्या भावात वाढ केली नाही. आपल्या देशात अजून वाढ केलीच नाही. युद्ध जरी चालू आहे तरी परिणाम होत आहे, तरी आपल्या देशात वाढ केलीच नाही जास्त तरी. जे किमती तर त्याच चालू आहेत. सरकारचा आपण इथे धन्यवाद मानू शकतो. चला, पुढे काही अजून अपडेट आहे का सांगतो तुम्हाला. काही टेन्शन घेऊ नका. अपडेट येताच तुम्हाला सांगतो लगेच. व्हिडिओ बघत राहा. फार महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची. तोपर्यंत लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून बोलूया आपण. महत्त्वाचं, लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड महत्त्वाचं आहे. बँकेशी लिंक करणं. बँकेशी लिंक करणं आधार कार्ड फार महत्त्वाचं आहे बहिणींनो. आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर काही टेन्शन नाही. तुमचा हप्ता तुम्हाला वेळेवर मिळून जातो. एक माहिती येत आहे अजून. भाज्या घाऊक बाजारात स्वस्त, किरकोळ दर कडाडले. भाज्याबद्दल अपडेट आलेले आहे. अपडेट अशी आहे की किरकोळ दर कडाडले आहेत. काही दिवस सतत सुरू असलेल्या पावसाचा परिणाम भाजीपाल्यांचा घाऊक बाजारावर पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे, सातारा, सांगली, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूरसह इतर जिल्ह्यातून APMC घाऊक बाजारात येणाऱ्या भाजीपाल्यांच्या गाड्यांची संख्या जेमतेम 2.5 वर आली आहे. यामुळे निम्म आवक कमी झाली आहे. पावसामुळे बाजारात माल खरेदी करण्यासाठी मुंबईसह उपनगरातील किरकोळ व्यापाऱ्यांना येणे कठीण होत असल्याने भाजीपाला हवा तसा उठाव गेल्या आठवड्यात मिळाला नाही. यामुळे घाऊक बाजारात भाज्यांचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. किरकोळ बाजारात मात्र भाज्यांचा तुटवडा असल्याने दर 20 ते 25% वाढल्याचे चित्र आहे. तर कोथिंबीर किरकोळ बाजारात 80 ते 100 रुपये जोडी विकली जाते. एकंदरीत पावसाचा भाजीपाला बाजारावर परिणाम झाला असून आवक मंदावली, उठावही कमी झाल्याचे समोर येत आहे. ठीक आहे.
पुढे काय बातम्या आहे तुम्हाला सांगतो, अजून काही टेन्शन घेऊ नका. सर्व माहिती एकदम ताजी अपडेट तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. सर्व माहिती एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करत असतो. आणि ज्या पण नवीन बातम्या आहेत, ताज्या बातम्या आहेत, आजच्या बातम्या आहेत, त्या बातम्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. जे तुम्हाला न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटणार नाहीत, ते आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार. चला थोडंसं लाडकी बहीण योजनेबद्दल बोलूया आपण. हे बघा, लाडकी बहीण योजना यासाठी पहिले निधी केवढा जबरदस्त यायचा. त्यानंतर पडताळणी सुरू झाली, त्यामध्ये भरपूर बहिणींना अपात्र करण्यात आलं. यावेळेस निधी बघा ना तुम्ही केवढा कमी आला. 309 कोटी रुपये आलेले आहेत फक्त. यावरून समजतंय की अजून काही बहिणी अपात्र झाल्या. भरपूर बहिणी, 80 लाख आकडा आहे ना अपात्र बहिणींचा, तो 85 लाख पर्यंत गेला असेल. आता गेलाच ना, कारण निधी भरपूर कमी आला. जवळपास 30 कोटी किंवा 30 किंवा 35 कोटी निधी कमी आलेला आहे. ठीक आहे, माझं म्हणणं एकच आहे की पडताळणी तुम्ही सुरू ठेवलेली आहे, बहिणी अपात्र होत आहे, तर मग एकीकडे अपात्र करण्याचा प्रोसेस चालू आहे, पडताळणी सुरू आहे, तर मग दुसरीकडे फॉर्म भरायला पाहिजे ना, पुन्हा फॉर्म भरायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? एकीकडे तुम्ही अपात्र करता, दुसरीकडे मग फॉर्म भरणं सुरू करा. भरपूर बहिणी बाकी आहेत ज्यांनी फॉर्म अजून भरलेच नाहीत, त्यांना पण मिळू द्या 1500 रुपयाचा लाभ. विनंती आहे शासनाला आपली की पुन्हा फॉर्म सुरू करायला पाहिजे. ज्या बहिणींना हप्ता मिळत नाही त्यांना पण हप्ता मिळायला पाहिजे, कारण त्या पात्र असून त्यांना त्यावेळी फॉर्म त्यांनी भरलं नाही, त्यांनी ती चूक केली. त्यांना आता पछतावा होत आहे की आम्ही फॉर्म भरायला पाहिजे होतं म्हणून. तर त्यांना पण फॉर्म भरण्याची संधी शासनाने द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. कारण एकीकडे पडताळणी सुरू आहे, अपात्र केलं जात आहे बहिणींना, तर दुसरीकडे फॉर्म भरू द्या की बहिणींना. ठीक आहे, जूनचा हप्ता तर बहिणींना मिळाला 1500 रुपये. आता जुलैचा, आता चालू महिना जुलै आहे, 24वा हप्ता मिळाला. 25वा हप्ता कधी मिळेल, आता याकडेच सर्व बहिणींचं लक्ष लागेल असेल. लाडकी बहीण योजनेचा 24वा हप्ता भेटला, आता 25वा हप्ता कधी मिळेल याकडे सर्व बहिणींच्या नजर लागलेल्या आहे. त्याबद्दल पण बोलतो, काही टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती भेटणार आहे तुम्हाला. एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो तुम्हाला, काही टेन्शन घ्यायचं नाही बहिणींनो. एक बातमी येत आहे इथे समोर. काय बातमी आहे बघा, कोयना धरणात, हे बघा कोयना धरण संदर्भात महत्त्वाचे अपडेट आले आहे. कोयना धरणात 13 दिवसात 35 TMC पाण्याचा भर, TMC पाण्याचा भर वाढलेला आहे. कोयना धरण क्षेत्रात गेल्या 2 आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे हा परिणाम पाहायला मिळत आहे. ओके, तर कोयना धरण संदर्भात अपडेट. कोयना धरणात बघा अवघ्या 13 दिवसात धरणात तब्बल 35.78 TMC नवीन पाण्याची आवक झाली आहे. तर गेल्या 2 आठवड्यापासून मुसळधार पाऊस चालू आहे. सतत पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात दिलासादायक आणि विक्रमी वाढ झाली आहे. ही एक चांगली बातमी आहे, दिलासादायक बातमी आपण इथे म्हणू शकतो. तर पावसासंदर्भात अपडेट, सर्व ठिकाणी मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे. सुरतमध्ये बघितलं का केवढा पाणी चालू आहे, तर जबरदस्त. पूर्ण गल्लीमध्ये आणि रस्त्यावरती पाऊसच पाऊस, पाणीच पाणी.
फिरायला जागाच नाही, कुठे जायला जागाच नाही, एवढं पाणी. मुंबईमध्ये पण तसाच पाऊस चालू आहे बरं, जसं सुरतमध्ये चालू आहे ना तसं मुंबईमध्ये पण जबरदस्त पाऊस चालू आहे. तुम्ही बातम्या बघतच असताल, तुम्हाला माहीतच आहे की पावसाचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे. आता बोललं जात होतं पाणी असं कमी होईल तसं कमी होईल, कशाला कमी, पाऊस तर जबरदस्त चालू आहे. चला पुढे काही बातम्या आहे का अजून तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी घेऊन येत असतो मी, जबरदस्त माहिती. पुढे बातमी आहे, पुढे बातमी बातमी तर आता सध्या दिसत नाही आहे, बातमी आल्यावर सांगतो. परंतु लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण पुन्हा माहिती बघूया. एक खुशखबर आहे, ती खुशखबर तुम्हाला सांगतो मी आता. एक खुशखबर ऐकल्यानंतर तुम्ही सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहात. तर ती खुशखबर काय आहे, ती खुशखबर तुम्हाला सांगतो आता. आनंदाची बातमी आहे, बघा ती आनंदाची बातमी आता. हा तर लाडक्या बहिणीनं खुशखबर काय आहे तुमच्यासाठी, खुशखबर जबरदस्त आहे बहिणीनं तुमच्यासाठी. हा, तुम्हाला आता दर महिन्याला 1500 रुपये मिळतो ना. जरी 1500 रुपये वरून तुम्हाला आता 2100 रुपये जरी मिळाले, रकमेमध्ये जरी वाढ झाली, तर तुम्हाला कसं वाटेल, एकदम चांगलं वाटेल ना, खुशखबर वाटेल ना तुम्हाला, खुशी होईल ना तुम्हाला. हा, तर खुशखबरच आहे, कारण बोललं जात आहे की रकमेत वाढ होणार आहे, रकमेत वाढ होणार आहे आणि लवकरच ती वाढ आपल्याला पाहायला भेटणार आहे. ही सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. हो, 1500 वरून मग सांगतात नाही 2100 रुपये मिळेल, कारण मागच्या वेळी बोलण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देऊ, रक्कम वाढवू असं बोलण्यात आलेलं आहे. त्यामुळे 1500 वरून तुम्हाला 2100 रुपये मिळू शकतात. ओके, 1500 वरून 2100 रुपये तुम्हाला मिळेल लाडक्या बहिणींना, जरी रकमेत वाढ झाली तर. कारण हालचाली सुरू झालेल्या आहेत. मागच्या वेळी बोलण्यात आलं की महागाई बघता लाडक्या बहिणींच्या हप्त्यात वाढ करायला पाहिजे असं मत व्यक्त करण्यात आलं आहे. अशा हालचाली सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे वाढ होईलच, त्यामध्ये काही टेन्शन घेण्याची जरूरत नाही तुम्हाला. तुमच्यासाठी तर ही दिलासादायक बातमी आहे की वाढ होईल. पण महत्त्वाचं एक गोष्ट आहे बहिणींनो, की ही वाढ कधी होईल यावरती प्रश्नचिन्ह आहे. त्या संदर्भात आपल्याकडे माहिती अजून आलेली नाही आणि त्या संदर्भात म्हणजे निर्णयच घेतलेला नाही. फक्त हालचाली सुरू झाल्या आहेत, बोलणं चालू आहे, घोषणा वगैरे चालू आहे, पुन्हा अजून चर्चा सुरू झालेली आहे की महागाई बघता वाढ लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये करू असं सुरू आहे आणि लवकरच होईल ती वाढ. तर लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर आहे, गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे. तर मोठी खुशखबर तुम्हाला इथे मी दिलेली आहे. तुम्हाला 1500 वरून डायरेक्ट 2100 रुपये हप्ता मिळेल मग दर महिन्याला. जसं तुम्हाला आता 1500 मिळतो ना, डायरेक्ट 2100 रुपये मिळत जाईल बहिणींना. केवढी मोठी आनंदाची बातमी आहे. चला ठीक आहे, आता पुढे अजून एक अपडेट समोर येत आहे. चला ती अपडेट, ती बातमी, जी माहिती आलेली आहे ती माहिती मी तुम्हाला सांगतो बघा. तर काय बातमी येत आहे, सोनं भाव आजचे. तर सोन्याचे भाव किती आहेत आजचे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत.
त्यामध्ये पहिला 24 कॅरेटचा भाव तुम्हाला सांगतो. 1 ग्रामचा भाव 14,482 रुपये. जरी आज तुम्ही 24 कॅरेट एकदम शुद्ध सोनं खरेदी करायला गेले तर तुम्हाला 14,482 रुपये मोजावे लागतील. हे भाव ना किती होते माहिती आहे तुम्हाला? हे भाव जवळपास 17,000-18,000 पर्यंत होते 1 ग्रामचे भाव हे. परंतु हे भाव कमी झालेले आहेत, म्हणजे स्वस्त झालेले आहेत. थोडंफार तरी स्वस्त झालेले आहेत आपण बघू शकतो. 24 कॅरेटचं सांगितलं तुम्हाला, 22 कॅरेटने 18 कॅरेटचा आपण सांगून देतो तुम्हाला आजचा भाव. त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा भाव, 1 ग्रामचा भाव. आज तुम्ही 22 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले तर तुम्हाला 13,275 रुपये मोजावे लागतील. 13,275 रुपये 1 ग्रामचा भाव 22 कॅरेट सोन्याचा. 22 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले तर एवढे पैसे तुम्हाला मोजावे लागतील. ओके, सध्या बघत आहोत आपण सोन्याचे भाव 18 कॅरेट असो, 22 कॅरेट असो किंवा 24 कॅरेट असो, भाव कमी होताना आपल्याला दिसत आहे. आणि महत्त्वाचं आता तुम्हाला सांगतो मी 18 कॅरेट सोन्याचा भाव. 18 कॅरेटचा 1 ग्रामचा भाव 10,862 रुपये आज भाव आहे. बघा, 18 कॅरेट सोन्याचा भाव आहे. 18 कॅरेट सोनं तुम्ही खरेदी करायला गेले तर 10,862 रुपये तुम्हाला मोजावे लागतील. चांदीचा भाव पण सांगू का तुम्हाला? चांदीचा भाव पण सांगून देतो, काही टेन्शन घेऊ नका. चांदीचा भाव आपल्याला आज पाहायला मिळत आहे चांदीचा भाव 10 ग्राम म्हणजे 1 भार चांदीचा भाव सांगतो मी तुम्हाला, 2400 रुपये. किती? 1 भारचा 10 ग्रामचा 2400 रुपये भाव आहे चांदीचा. आणि 1 किलो चांदीचा भाव 2,40,000. ओके, ठीक आहे, चांदीचा भाव पण सांगून दिला. राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होता. लाडकी बहीण योजना सर्वात फेमस योजना महाराष्ट्राची. या योजनेमार्फत दर महिन्याला लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाचा लाभ दिला जातो. पुढे चालून यामध्ये वाढ पण होणार आहे. अखेरकार जूनचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले. बहिणी आता जुलैच्या हप्त्याची वाट बघतील आणि जुलैचा जो 25वा हप्ता असणार आहे त्याचं वितरण सुरू होईल. त्याबद्दल तुम्हाला सांगण्यात येईल. वितरण संदर्भात जे आता जुलैचा, आता तुम्हाला जूनचा हप्ता तर भेटला, आता जुलैचा हप्ता वाटप जेव्हा होईल ना, म्हणजे कधी होईल काय होईल त्या संदर्भात आता अपडेट येतील पुढे. त्या अपडेट तुम्हाला पुढे चालून आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील, व्हिडिओ अपडेट त्या संदर्भात. ओके, चला ठीक आहे. व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला. तुम्ही ना व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही चॅनल सबस्क्राईब करा. महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी असते. लाईक पण करा या व्हिडिओला. चला लाईक करा बरं, पटापट लाईक करा. हप्ता ज्यांना आला त्यांनी कमेंट करून ते पण सांगा. चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेअर पण करा. जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर पण करा व्हिडिओ. चला ठीक आहे, लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला, पूर्ण बघितला, त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. असेच आपले चॅनलचे रोज व्हिडिओ बघत राहा. तुमच्यासाठी नवनवीन टॉप बातम्या, कामाच्या बातम्या, लाडकी बहीण योजनेसंदर्भात बातम्या किंवा इतर योजनेसंदर्भात बातम्या, इतर चालू घडामोडी बातम्या, सर्व माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करत असतो. चला धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.